नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, बऱ्याचदा इतरांना मागे टाकण्याच्या नादात आपल्याला आपलं वळण कधी येऊन गेलं याचं भानच राहत नाही. किती वेगानं पळालो ना तरी आपल्यापुढे कुणीतरी असणारच आहे. कोणाजवळ काहीतरी वेगळं असणार आहे, कोणाला जास्त संधी मिळणारच आहे, कोणाचं तरी वलय आपल्यापेक्षा जास्त असणारच आहे, कोणीतरी आपल्याहून सुंदर असणारच आहे, हे आपण विसरून जातो. तेव्हा लक्ष आपल्या स्वाभाविक ध्येयावर आणि जगण्यावर केंद्रित करायला हवं. आपली गती आपल्या प्रकृतीला साजेशी ठेवत आनंदानं जगायला हवं. नाहीतर मित्र, नातेवाईक, सहकारी यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात आपण आयुष्याला वेगळ्या दिशेला नेऊन ठेवतो. म्हणून फक्त एकटं पुढे राहण्यापेक्षा सवंगड्यांसोबत थोडं मागं राहिलेलं उत्तम. नाहीतर बऱ्याचदा यामुळे विनाकारण असुरक्षिततेची भावनासुद्धा वाढते. करायच्या राहून गेलेल्या गोष्टी आयुष्यात वैफल्य निर्माण करत जातात. यासाठी पहिल्यांदा गरज आणि चैन यातला फरक करणं, तो समजून घेणं आणि त्याप्रमाणे वागणं याची नितांत गरज आहे. इतर धावतायत म्हणून आपण धावणं ठीक नाही. जगणं हे राईस प्लेटसारखं असावं. त्यात कसं सगळ्या पदार्थांना आपापल्या मर्यादित स्थान असतं. त्यामुळेच ते रुचकर ठरतं की नाही. जर चटणीची जागा भाजीला दिली तर ताटाचं संतुलन बिघडतं आणि जेवणाचा गोंधळ उडतो. जगण्याचे असंच काहीच आहे. ते सर्वसमावेशक चौफेर असेल तर ते सुखकर ठरतं. एखाद्या मोठ्या यशाच्या प्रतीक्षेत रोजच्या जगण्यातले छोटे छोटे आनंदाचे क्षण आपण पकडून ठेवायला हवे. ते आपल्या हातनं निसटून जाता कामा नये. ते क्षण तेव्हाचे तेव्हाच जगून घ्यायला हवेत, लुटून घ्यायला हवेत. आपल्या आवडीच्या आणि आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी आपलं आयुष्य आहे आणि ते करण्यासाठी भरपूर आयुष्य पडलंय हे पालुपदच आयुष्यच कुरतडून टाकतं. त्यामुळं जे क्षण मिळत आहेत ना ते क्षण वेचा. तारुण्यात शक्ती असते, वेळ असतो, पण पैसा नसतो. आणि मग पुढे शक्ती असते, पैसा असतो, पण वेळ नसतो. आणि उतारवयात वेळही असतो, पैसाही असतो, पण शक्ती उरत नाही. म्हणूनच श्रोते हो, यातला सुवर्ण मध्य गाठून समरसून भरभरून जगावं. स्टीव्ह जॉब्स म्हणतात ना, हरवलेल्या वस्तू गवसतील पण वेळ नाही गवसणार. आजारी पडून शस्त्रक्रियेच्या टेबलावर पोचल्यानंतर निरोगी कसं जगावं हे पुस्तक वाचून काय उपयोग आहे बरं. म्हणूनच आयुष्य समरसून भरभरून आनंदानं जगावं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.